तर हॅलो फ्रेंड्स, सगळ्यात आधी तुम्ही ह्या ब्लाऊजचं फिटिंग बघू शकता आणि फक्त 1.5 इंच शोल्डर आहे आणि बॅक आणि फ्रंट जे आहे एकदम डीप असा आपण ठेवलेला आहे. विदाऊट नॉट शिवाय सुद्धा हा जो ब्लाऊज आहे एकदम परफेक्ट बसलेला आहे आणि अशी काही ट्रिक वापरायची आहे आपल्याला जेणेकरून असा परफेक्ट ब्लाऊज जो आहे आपल्याला सुद्धा परफेक्ट बसेल. आणि बॅक सुद्धा बघू शकता, अजून आपण डोरी वगैरे काहीच लावलेली नाही आणि 11.5 इंचाचा आपला जो बॅक नेक आहे केलेला आहे. फ्रंट जो आहे 6 इंचाचा आपण ठेवलेला आहे आणि फिटिंग तुम्ही बघू शकता, फिटिंग एकदम प्रॉपर झालेलं आहे या ब्लाऊजचं. सो सगळ्यात आधी आपण हा पीस जो आहे साडीमधला घेतलेला आहे. साडीमधला सिंथेटिक पीस आपण घेतलेला आहे जो की 80 सेंटीमीटरचा असू शकतो. त्यानंतर जे अस्तर आहे आपल्याला घ्यायचं आहे 1.5 मीटर, कारण आपण याच्यामध्ये कप्स यूज केलेले आहेत आणि कप्स जे आहेत तर ते साईज जे आहे मी घेतलेले आहे 40 साईज. 38 साईजचा ब्लाऊज तयार करायचा आहे. सो 40 साईजचा आपण कप्स घेतलेले आहेत. आता इथं सगळ्यात आधी आपल्याला पेपरवरती मार्किंग करायचं आहे या ब्लाऊजचं आणि त्यानंतर मग अस्तरवरती आणि मेन कापडावरती आपल्याला कटिंग करायचं आहे. आता बघा, बऱ्याच जणांना जे शोल्डर आहे तर ते एकदम कमी हवं असतं. कमी जे शोल्डर आहे, पट्टी जी आहे तर ते एकदम कमी आवडत असते काही जणांना शोल्डरची पट्टी मोठी हवी असते, तर काही क्लायंटला जे आहे तर ते शोल्डरची पट्टी लहान हवी असते. सो त्याला आपलं काय मेजरमेंट घ्यायचं आहे किंवा नेक जो आहे आपला पडू नये यासाठी आपल्याला काय ट्रिक वापरायची आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ जो आहे एकदम कंप्लीट आणि पूर्ण बघा. एकदम सिंपल मेथड आहे आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे ती पद्धतसुद्धा एकदम सोपी आहे. सो तुमच्या लवकर लक्षात येईल. आता इथं सगळ्यात आधी आपल्याला पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे. तर हे बघा, आपली पूर्ण 14+1 इंच पूर्ण उंची घेतली. त्यानंतर जे शोल्डर आहे आपल्याला हे माप मी तुम्हाला सांगणार आहे तर ते 38 आणि 40 साईजला शोल्डर 5.5 इंच अगदी परफेक्ट बसू शकता. त्यानंतर जे शोल्डर आहे जो आपला मुंडा आहे तर तो घ्यायचा आहे 6 इंचावरती टाकायचा आहे. तर मुंडा आपण 6 इंचावरती टाकला. त्यानंतर आपल्याला जे छातीचं माप आहे, छातीचं माप आपल्याला 9.5 + 2 इंच घ्यायचं आहे. तर 38 साईज आहे, 38चा चौथा भाग आपल्याला 9.5 घ्यायचा आहे. त्याच्यानंतर प्लस त्याच्यामध्ये मार्जिन जे आहे 2 इंच ॲड करून घ्यायचं आहे. कमर जे आहे तर मी घेतलेले आहे 7.5 इंच. 7.5 + 2 इंच कमरेमध्ये सुद्धा आपल्याला मार्जिन जे आहे तर ते घ्यायचं आहे. छाती आणि कमर जे आहे दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायची. फ्रंट मुंड्याला जो शेप आहे नेहमी आपण 1 इंचावरती देत असतो. बॅक मुंड्याला शेप जो आहे 1.5 इंचावरती द्यायचा आहे आणि एकदम खोल असा आकार जो आहे मुंड्याला आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या साईडला जे आहे चुन्या वगैरे अजिबात येणार नाहीत. तर हा जो शेप आहे तर तो एकदम महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याच वेळेला रिंकल्स किंवा फुगा वगैरे आलेला दिसतो काही जणांचा. आता गळाची जी रुंदी आहे तर मी 3 इंच घेतलेली आहे बघू शकता, कारण आपल्याला जी शोल्डरची पट्टी आहे एकदम छोटीशी ठेवायची आहे, 1.5 इंचाची ठेवायची आहे. सो आपण 3 इंचावरती गळा जो आहे गळ्या रुंदीचं माप टाकलेलं आहे. गळ्याची उंची जी आहे तर ते आपण घेतलेली आहे 6 इंचावरती आणि कर्व शेप जो आहे आपल्याला द्यायचा आहे. जसं की आपल्याला पुढचा नेक रेडी करायचा आहे त्यानुसार आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर प्रिन्सेस कटचा जो पॉईंट आहे म्हणजे रुंदी जी आहे तर ते आपण 4 इंचावरती घेतली. वरून खाली बस्ट पॉईंट जो आहे आपण घेतलेला आहे तो 10 इंचावरती आणि स्ट्रेट लाईन मार्किंग करून द्यायची आहे. त्यानंतर दोन्ही साईडला 1.5 इंचाचं आपल्याला मार्किंग करायचं आहे, कारण फुगीर जो शेप आहे तर तो यायला पाहिजे प्रिन्सेस कटला. तर हे बघा, त्यानंतर मुंड्यामधून आपल्याला सिंपल असा प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे. आता हे 38 साईजचं आपलं पूर्ण ड्राफ्टिंग जे आहे आपण करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपले हे जे पार्ट्स आहेत दाखवल्याप्रमाणे आपण कट करून घ्यायचे आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की हे पॅटर्न जे आहे तुम्ही अस्तरवरती ठेवता कसं त्याच्यावरती डिपेंड आहे. सो कटिंग जे आहे ब्लाऊजमध्ये एकदम महत्त्वाचं असतं. तर एकदम पूर्ण बघा कटिंग अस्तरवर आपण कसे कसे पॅटर्न ठेवतो, काय काय पॅटर्न ठेवतो. सो त्याच्यामुळे सुद्धा आपला जो नेक आहे तर तो अजिबात पडत नाही. गळा कितीही डीप असू दे, फ्रंट आणि बॅक जो आहे तो. आता हे बघा, पहिल्यांदा मी बॅक मुंड्याचा शेप जो आहे कट केला. त्यानंतर फ्रंट आणि बॅक जे आहे तर ते दोन्ही सेपरेट करून घ्यायचे आहेत पेपरचे. तर हा बॅग जो आहे आपण असा ठेवून घेऊयात. आता इथं फ्रंटचा जो गळा आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर फ्रंट मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दाखवल्याप्रमाणे जो प्रिन्सेस कटचा शेप आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. तर हे जे कटिंग आहे आपलं झालेलं आहे पेपरवरती. तर आता आपण पहिल्यांदा अस्तरवरती हे कटिंग करणार आहोत.
आणि अस्तरवरती सगळ्यात आधी आपल्याला बॅक पार्ट जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग बाकीचे सगळे जे पार्ट आहेत ते दाखवल्याप्रमाणे काढून घ्यायचे आहेत. तर आता हा पॅटर्न जो आहे तो सगळ्यात आधी आपल्याला बॅकचा काढून घ्यायचा आहे. बॅक बाजूला आपल्याला बॅक ठेवायचा आहे. तर बरेच जण विचारतात की बॅकच्या पार्टमध्ये बॅक टक्ससाठी एक्स्ट्रा मार्जिन वाढवायचं की नाही, तर नाही वाढवायचं. जसं आपण पॅटर्न हा ठेवलेला आहे तसाच ठेवून मार्किंग करून आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे. तर तो बॅक पार्ट आपण कट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला जो फ्रंट पार्ट आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. आता हे जे पार्ट आहे तर ते आपल्याला डबल काढायचे आहेत, कारण आपण याला कप्स लावणार आहोत. त्यामुळे अस्तरचे जे पार्ट आहेत आपल्याला ते डबल काढावे लागतात. तर आता सगळ्यात आधी आपल्याला जो गळ्याचा पॅटर्न आहे तर तो इथं ठेवायचा आहे. तर बघा अस्तर मी असं 4 फोल्ड केलेलं आहे आणि त्यानंतर हा पॅटर्न तुम्ही बघू शकता की आपण कशा पद्धतीने अस्तरवरती ठेवलेला आहे. इथं आपली जी गळ्याची रुंदी आहे तर ती पूर्ण कमी होते आणि त्यामुळे आपलं जे शोल्डर आहे तर ते एकदम खांद्यावरती गच्च बसतं. अजिबात लूज वगैरे पडत नाही. गळा तुमचा कितीही डीप असू दे. सो हा पॅटर्न ठेवताना अशा पद्धतीनेच आपल्याला ठेवायचा आहे, तरच आपला जो प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे तो छान बसतो. आता गळावरुंदी 3 असताना सुद्धा मी तुम्हाला घालून दाखवलेला आहे. ब्लाऊज किती छान बसलेला आहे बघू शकता. बॉटमला आपण 1.5 इंच वाढवलेलं आहे. आयन हुकच्या साईडला, कंबरेकटच्या साईडला खाली 1.5 इंच वाढवलं. त्यानंतर अशा पद्धतीने क्रॉसमध्ये हा पॅटर्न ठेवायचा आहे आणि जी बाजू दुसऱ्या बाजूला आपली जॉईंट होणार आहे तर त्या साईडला आपण 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे शिलाई मार्जिनसाठी. आता हे आपलं पूर्ण कटिंग जे आहे ते करून घेणार आहोत अस्तरवरती. तर परत एकदा तुम्ही बघू शकता की आपण पॅटर्न जो आहे तर तो अस्तरवरती कशा पद्धतीने ठेवलेला आहे. आता हा जो आहे मी कप्समुळे डबल पार्ट घेतलेला आहे, बट तुम्ही जर कप्स लावणार नसाल तर सिंगल अस्तर जे आहे तर ते कटिंग केलं तरी चालेल. आता हा पार्ट जो आहे मी कट करून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, प्रिन्सेस कटचा जो दुसरा पार्ट आहे तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला मार्जिन जे आहे तर ते वाढवावं लागतं आणि कमरेकटच्या साईडला, फिटिंगच्या साईडला आपल्याला त्याला 1.5 इंच मार्जिन जे आहे तर ते एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. तर 1.5 इंच मी कमरेला घेतलेला आहे. कदाचित ते व्हिडिओमध्ये आलेलं नाही, बट आपल्याला कमरेकटच्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे. फक्त कमरेकटच्या साईडला, फिटिंगच्या साईडला जे आहेत आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर गोल शेप जो आहे आपल्याला अशा पद्धतीने द्यायचा आहे. तर प्रिन्सेस कटचा दुसराही पार्ट आपण कट करून घेतलेला आहे. आता राहिलेल्या कपड्यामध्ये आपल्याला जे स्लीव्ज आहे तर ती कट करून घ्यायची आहे. स्लीव्ज एकदम आपली सिंपल, जशी आपण नेहमी दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये तशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचे आहे. जर तुम्हाला स्लीवचे व्हिडिओ माझे सविस्तर बघायचे असतील तर तेही माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, हिंदीमध्ये सुद्धा आहेत आणि मराठीमध्ये सुद्धा आहेत, सो तुम्ही ते बघू शकता. आता लास्ट आपल्याला जो पीस आहे तो कट करून घ्यायचा आहे.
आता हा जो पीस आहे तो ते बघू शकता एकदम सिंथेटिक पीस आहे, पण फिनिशिंग जे आहे या कपड्याला एकदम सुंदर असं आलेलं आहे घातल्यानंतर सुद्धा. तर बघू शकता, तर अशा पद्धतीने आपल्याला अस्तरचा जो पॅटर्न आहे तर ते ठेवायचे आहेत आणि पिसावरती थोडं थोडं एक्स्ट्रा मार्जिन सोडून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आता एक्स्ट्रा मार्जिन का सोडायचं या पिसावरती, कारण हे जे पीस असतात तर एकदम सिंथेटिक असतात. सो शिवायला आपल्याला थोडा त्रास होऊ नये त्यासाठी आपल्याला थोडं थोडं मार्जिन जे आहे तर ते एक्स्ट्रा सोडून मग आपल्याला हा पीस आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता त्यानंतर प्रिन्सेस कटचा जो दुसरा पार्ट आहे तर तोही आपल्याला ठेवायचा आहे याच्यावरती, म्हणजे प्रिन्सेस कटचे दोन्ही पार्ट जे आहेत याच्यावरती ठेवायचे आहेत. तर आता प्रिन्सेस कटचा दुसराही पार्ट आपण कट करून घेतलेला आहे. त्यानंतर राहिलेल्या कपड्यामध्ये आपण स्लीव्ज जे आहे तर ती शॉर्ट स्लीव्ज जे आहे कटिंग करणार आहोत, कारण लॉंग स्लीव्ज याच्यामध्ये बसत नाही, कापड कमी होतं. सो आपण शॉर्ट स्लीव्ज जे आहे कट करणार आहोत. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजचं कटिंग कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर तुम्हाला लहान शोल्डर घालायला आवडत असेल तर ही जी मेथड मी तुम्हाला सांगितलेली आहे ती नक्की एकदा ट्राय करून बघा. ब्लाऊज घालून बघा, खूप छान फिटिंग बसतं. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असेल तर तेही तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळं ते तुमच्याकडे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.